तोंड फुगवायला? अगं काय झालं काय विचारतेस? बघितलं नाहीस तू? जे व्हायला नको होतं तेच झालं. अगं पण झालंय तरी काय? आज त्यांना शिवाबद्दल कळलं असतं तर? कळलं असतं तर काय होणार होतं? कधी ना कधी तरी कळायला पाहिजेच होतं तेच नाही. आणि हे बघ दिव्या, ती पोर सुद्धा या घरातलीच आहे. नाटकं नाही करायची सांगून ठेवते. वंदे, आज चांगली संधी चालून आलती. का नाही त्यासनी सांगितलंच खरं काय आहे ते? भैयाजी नाही सांगायचंय. मी तुला स्पष्टपणे सांगतेय, मला शिवा माझ्या लग्नात कुठेच नकोय. आई, तुला माहितीये त्या मला काय म्हणाल्या? त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तू शिवासारख्या मुलींपासून लांब राहा. मग तुम्ही आज त्यांना खरं सांगितलं असतं तर हे लग्न मोडलं नसतं. बरोबर आहे दिव्याचं. आपण इतक्यात नाही सांगू शकत त्यांना काही. वंदे, अगं कधी पातुरे लपून ठेवणार आहेस तू? का आयुष्यभर तेच सांगणारच नाहीयेस? अहो आई, एकदा लग्न झालं ना की मी स्वतः पाहिजे तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना सगळं खरं सांगेन. हातापाया पडून माफी मागेन त्यांची. पण आता काही नको. हे बघ आई, लग्न होईपर्यंत शिवा माझ्या लग्नाच्या आसपास सुद्धा नको. तुम्हाला सिरियसनेस नसेल पण हे माझं आयुष्य आहे. आणि बायाजी, लग्न झाल्यावर तुला कोणाला काय सांगायचं ते सांग, पण प्लीज लग्न होईपर्यंत कोणाला काहीही बोलू नकोस. काय बोलतीस ग तू? अगं काय पोर आहे? वंदे, मी त्या रमा अक्काच्यात जाऊन येते. तिचं काहीतरी काम आहे म्हणून बोलवलंय तिनं. कठीण आहे या पोरीचं. साहेब, मी खरंच काही नाही केलं. मी उगाच आपली गर्लफ्रेंडला फिरवायला म्हणून गाडी काढली होती. मी काही नुकसान नाही केलंय गाडीचं, शपथ सांगतो. आता आम्हाला काय माहित तू गाडीचा नक्की कशासाठी वापर करतोयस ते? नाही मॅडम, असं नका म्हणू. मी खरं सांगतोय तुम्हाला, खरंच. ठीक आहे माफ केलं तुला. पण आता जर आम्ही तुला नोकरीवरून हकलवून द्यायला नको असं जर वाटत असेल ना, तर तुझ्या गर्लफ्रेंडचं होणारं लग्न तुला मोडावं लागेल. हो, असं कसं? पण म्हणजे ती तर लग्न होऊन तुमच्याच घरात येणार ना. मग सुहास, पोलिसांना फोन कर जरा आणि ताब्यात घ्यायला सांगायला. नाही 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 नको, प्लीज असं नका करू. नका करू. मी ऐकतो. हा, मग नसत्या चौकशा बंद कर. तुला तुझी नोकरी हवी आहे ना? नाहीतर नोकरी आणि छोकरी दोन्ही गमावून बसशील. नको सर, ती हवी आहे मला. ठीक आहे, मी तयार आहे. मी सांगते आणि मी जे सांगते ते लक्षात ठेवायचं. त्या दिव्याला कन्व्हिन्स करायचं हे लग्न मोडण्यासाठी. हो, तिला कन्व्हिन्स करायला जरा पैसे लागते. म्हणजे मला नको आहे सर पैसे, मला नको आहे. पण दिव्याला कन्व्हिन्स करणं सोपं नाही आहे. हो, फार कठीण आहे. अशी ऐकणाऱ्यातली नाही आहे ती मुलगी, म्हणून पैसे. सुहास, हे पैसे घ्यायचे आणि तिला कन्व्हिन्स करायचं. आणि तिला असं कन्व्हिन्स करायचं की तिने हे लग्न स्वतःहून मोडलं पाहिजे. आता तिला काय समजावायचं हे तुझं तू बघ, पण हे लग्न मोडलंच पाहिजे. ठीक आहे, मी करतो काहीतरी. उतर. गाडीत उतर. हो.